मुंबईमध्ये राहून गोवाची फिलिंग घ्यायची कशी आणि कुठे, आज आपण पाहणार आहोत। हाय युट्यूबर्स, ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजचं आपलं लोकेशन आहे उत्तन बीच। उत्तन बीच म्हणजेच मुंबईचा मिनी गोवा। बरं, उत्तन बीचला मुंबईचा मिनी गोवा का बोलतात हे आपल्याला आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहायचंय, पण ते इथे उभे राहून आपल्याला पाहायला मिळेल का? अजिबात नाही। तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे इथल्या मदर मेरू स्टॅच्यू पर्यंत, जिथून आपल्याला संपूर्ण गोवाचं फिलिंग मिळणार आहे आणि याला उत्तन बीचला मुंबईचा मिनी गोवा का बोलतात हेही पाहायला मिळणार आहे। तर चला माझ्यासोबत जाऊया आपण मिनी गोवा पाहायला। आतमध्ये एंटरलाच बघा भाटेबंदर माता वेलंकनी तीर्थ मंदिर आहे। हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे खूप मोकळा, शांत आणि एकदम फील करणारं वातावरण असं आहे। इथे आपण आलो कसं हे सगळं आपण पाहणारच आहोत, ते सगळं व्हिडिओच्या पुढे आपण बघणारच आहोत। त्यासाठी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये जोडून राहायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। पोहोचलो आहोत आपण परफेक्ट लोकेशन वरती। हा आहे जपमाळेचा वधस्तंभ, म्हणजेच मदर मेरीच्या स्टॅच्यू पर्यंत जाण्यासाठीचा स्टार्टिंग आहे। इथून आपल्याला मदर मेरीच्या स्टॅच्यू पर्यंत जायचं आहे। टोटल 200 पायऱ्या आहेत। या 200 पायऱ्या चढून पार करून आपल्याला वरपर्यंत पोहोचायचं आहे आणि सुरू करायचं आहे आपला मिनी गोवाची सफर। चला जाऊया वरती। पावसाळ्याचे दिवस होते म्हणून घरातून येताना छत्री घेऊन आले, पण या छत्रीचा वापर असा होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं। पावसातून वाचण्यासाठी छत्री आणली होती, पण आता याचा वापर होतोय उन्हापासून संरक्षण करण्यासाठी। चला, टोटल 200 पायऱ्या आहेत। 200 पायऱ्या पार केल्यावरतीच आपल्याला कळणार आहे की या उत्तन बीचला मिनी गोवा का बोलतात। या माझ्यासोबत। हे पहा, बरोबर आले आहे मी मदर मेरी स्टॅच्यूच्या पायाशी। इथून थोड्याशा पायऱ्या राहिलेत, त्या चढून आपल्याला पोहोचायचं आहे मदर मेरीच्या स्टॅच्यू पर्यंत। 200 पायऱ्या होत्या, मला वाटलं खूप जास्त वेळ लागेल, थकायला होईल, पण काहीच नाही वाटलं। पटकन पायऱ्या संपल्या आणि बरोबर स्टॅच्यूच्या पायाशी मी येऊन उभी राहिले। पटापट याही पायऱ्या पूर्ण करते आणि वरती स्टॅच्यूवर जायचं आहे, कारण मीही एक्साइटेड आहे। मलाही बघायचा आहे हा इथून दिसणारा मिनी गोवाचा व्ह्यू। या माझ्यासोबत। वरती बघा, जसं आपण जातोय ना तसं गार थोडी हवा लागते। एवढं भयंकर ऊन आहे इथे, कडाक्याचं ऊन आहे। जून महिना चालू आहे, पावसाचे दिवस आहेत, तरीही इथे ऊन आहे आणि हा आजचा दिवस उन्हाचाच आहे। सॉरी। तरी बघा इथे थोडं थोडं जसं आपण वरती जातोय ना, गारगार वारा लागायला सुरुवात होते, शांत वातावरण आहे। आले आहे मी बरोबर मदर मेरी स्टॅच्यू पाशी। हा पहा स्टॅच्यू, पण माझी ही कसरत इथे संपली नाहीये, कारण इथून अजून थोड्याशा पायऱ्या वरती चढून मला जायचं आहे परफेक्ट लोकेशन साठी, परफेक्ट व्ह्यू शोधायला। पण हे सगळं झालं इथपर्यंत आल्याचं, पण मी इथे आली कशी हे तुम्हाला मी अजून सांगितलंच नाही। तर ऐका, हे लोकेशन आहे भाईंदरचं। भाईंदरला आपण आलो की बरोबर वेस्टला बाहेर यायचं आणि तिथून उत्तन नाका म्हणून जी 1 नंबर व 2 नंबरची बस मिळते, ती बस पकडून सरळ इथपर्यंत यायचं। बस आपल्याला पर पर्सन 17 रुपये चार्ज घेते। एक 10 मिनिटाचं आपलं हे डिस्टन्स आहे, 10 मिनिटाचं अंतर आहे। ते पार करून आपण बरोबर बीच पाशी पोहोचतो आणि ती बस आपल्याला पूर्ण बीच पर्यंत आणून नाही सोडत, तर ती सोडते आपल्याला उत्तन नाक्यापर्यंत। तिथून पुढे आपल्याला शेअरिंगची एक रिक्षा करावी लागते, जिचा चार्ज आहे पर पर्सन 15 रुपये। पर पर्सन 15 रुपये शेअरिंग चार्ज घेतला की नंतर मग आपण सरळ बीच पाशी येऊन पोहोचतो। आणि या बीचला वेलंकनी बीच असंही बोलतात। उत्तन बीच किंवा वेलंकनी बीच दोघातले काही सांगितलं तरी आपल्याला इथेच आणून सोडतात। तर पॉइंट वर येते, आता आपल्याला बघायचं आहे गोव्याचा परफेक्ट व्ह्यू
म्हणजेच मिनी गोवा, जो आपण असा पाहणार आहोत. चला माझ्यासोबत. फायनली आली आहे मी बरोबर लोकेशन वरती, परफेक्ट व्ह्यू वरती. इथून मी एक्सपिरियन्स करणार आहे मिनी गोवाचं फिलिंग. या माझ्यासोबत. तुम्हाला जास्त काही सांगण्याची बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण तुम्हाला इथे पाहायलाच मिळत आहे परफेक्ट लोकेशन आहे गोवासाठी. असं वाटणारच नाही की हे एक मुंबई मधलं प्लेस आहे. परफेक्ट आहे लोकेशन, हे मिनी गोवासाठी. संपूर्ण नजारा बघा, पूर्ण व्ह्यू बघा, परफेक्ट गोवा आहे हा. फक्त हा मुंबईतील मिनी गोवा आहे. इथल्या इथं आपल्याला जर गोव्याची फिलिंग घ्यायची असेल तर हे लोकेशन एकदम परफेक्ट आहे माझ्या मते तरी. खूप छान थंड अशी हवा लागते. बीचवर गेल्यावरती आपल्याला हे सगळं फील करायला मिळतं, पण वरून एवढ्या टोकावरती येऊन तर हे फिलिंग मिळत असेल, थंड हवा लागत असेल, तर गोव्याची फिलिंग येणारच ना. माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय करा हे सगळं. आणि या गोव्याच्या लोकेशन सोबतच, व्ह्यू सोबतच इथे आपल्याला अजून काय काय बघायला मिळणार आहे, काय काय आपल्याला सीन दिसणार आहेत, ते सगळं आपण थोडक्यात बघूया. या माझ्यासोबत. हे सगळं बघून पुन्हा आपण याच लोकेशन वरती भेटूयात. हे तेच तीर्थ मंदिर आहे जिथे मी थोड्या वेळापूर्वी येऊन गेले होते. तर आता आपण इथला संपूर्ण परिसर पाहणार आहोत. इथे नेमकं कसं वातावरण आहे, काय आहे, हे सगळं पाहणार आहोत. ही पाहताय ना केवढी मोकळी जागा आहे. खूप शांत असं वातावरण, मोकळी स्पेस, पक्ष्यांचा आवाज आणि फुलांनी सजलेल्या बागा. एकंदरीतच मनाला मोकळं करणारं फिलिंग या जागेमध्ये आहे. आपल्या रोजच्या धावपळीच्या लाईफमध्ये, दगदगीमध्ये जर केव्हा मोकळा वेळ मिळाला आणि त्यामध्ये आपल्याला असं शांत मन मोकळं करणारं वातावरण मिळालं तर अजून काय हवं. हे जे तीर्थ मंदिर आहे त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा खूप मोठा आणि मोकळा आहे. पाहतच आहात तुम्ही. छोट्या छोट्या कलरफुल फुलांची जी झाडं आहेत ना इथे, त्याने बघा इथल्या बागा, इथली जागा कशी एकदम अट्रॅक्टिव्ह झाले. लांबून पाहिलं तरी इथपर्यंत येण्याचं मन करतं. आणि एखाद्या जागेमध्ये जेव्हा आपण फिरायला येतो, एखाद्या ठिकाणी जातो, तेव्हा आपल्याला असंच तर वातावरण हवं असतं. आणि इथून थोडं पुढे आपण बीचच्या बाजूने चालत गेलो ना की समोर बघा एक समोर स्टॅच्यू आहे जो नवीनच आहे. अजून याचं बांधकामही पूर्ण झालेलं नाही. पूर्ण नवीन स्टॅच्यू आहे हा. खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आहे. पण हा स्टॅच्यू मी पाहिला ना तेव्हा मला याचं नेमकं मिनिंग काय आहे हेच नाही समजले. जर तुम्हाला ते कळलं असेल तर तुमच्या कमेंटमधून मला ते नक्की सांगा. कारण एखादी गोष्ट मला पटकन नाही समजली तर त्याचा गायडन्स मी तुमच्याकडूनच घेणार ना. बरं, आता तुम्हाला एक गंमत दाखवते. हे इथे पहा. मी आता उभी आहे भाईंदरला आणि आपल्या समोर आहे तो आहे उत्तन बीच किंवा वेलंकणी बीच. पण जो आपल्याला समोर त्या टोकाला दिसतोय तो आहे बोरिवलीचा गोराई बीच. पण भाईंदरला आहोत आणि आपल्याला समोर बोरिवलीचा गोराई बीच दिसतोय. हीच तर गंमत आहे इथली. बोरिवलीचा गोराई बीच आणि भाईंदरचा हा वेलंकणी बीच एकमेकांना पूर्णपणे जोडलेले आहेत. म्हणजेच आपल्याला जर भाईंदरवरून बोरिवलीच्या गोराई बीचला जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भाईंदरवरून बोरिवलीला जाण्याची काहीही गरज नाहीये. इथूनच आपण काही वेळात तिथे पोहोचू शकतो. एकाच फेरीमध्ये दोन्ही बीचची सफर आहे ना गंमत. आणि अजून एक छान अशी गोष्ट म्हणजे इथे असलेली प्रार्थना घरं. हा जेवढा या बीचचा परिसर आहे ना तिथे जागोजागी अशी प्रार्थना स्थळ आहेत, म्हणजेच प्रार्थना घरं आहेत. आणि त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे स्टॅच्यू. आणि संध्याकाळच्या वेळी बीचचं जे वातावरण असतं, जे क्लायमेट असतं, ते खरंच खूप म्हणजे खूप जास्त आनंददायी असतं. हे पाहतच आहात तुम्ही केवढा सुंदर बीच आहे हा. हे मला अट्रॅक्ट केलेले 3-4 पॉइंट होते जे मी तुम्हाला आता दाखवले. आणि आपलं मेन अट्रॅक्शन तर मदर मेरीचा स्टॅच्यू आणि तिथून गोवाचं होणारं दर्शन हाच आहे. चला पुन्हा जाऊ त्याच पॉइंटवर.
या मदर मेरीच्या स्टॅच्यूच्या बॅक साईडला बघा मोठे मोठे फार्म हाऊस आहेत, हॉटेल्स आहेत आपल्याला स्टे करण्यासाठी, ज्याचं वातावरण हे एकदम शांत आणि मोकळं आहे. बीचच्या शेजारीच हे फार्म हाऊस आहेत, त्यामुळे खरंच इथलं वातावरण खूप थंड असं आहे. इथल्या इथे आपल्याला गावची फिलिंग करून देणार आहे. तुम्ही हे सगळं एन्जॉय केलं का हे मला एका कमेंट मधून सांगा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इथे भेट द्या, आणि मी तर असंच सांगेन की आवर्जून इथे भेट द्या, कारण खरंच खूप सगळं बघण्यासारखं आहे. तुम्ही हे सगळं एन्जॉय केलं असेल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.